ओके, दिसतंय आता? कोणी सांगेल दिसतंय का? सर कॅल्क्युलेशन नाही दिसत. दिसतंय सर. हा, बिलकुल. ओके. सो 1 मिनिट अजून आपण परत रिफ्रेश करून 1 मिनिट आपण पुढे जाऊया. ओके, मी 0 केला. 1 मिनिट अजून करूया की प्लीज. चालतंय. झालं सर. ओके ओके. मी थोडा वेळ जास्त दिला ताई लोकांना. ठीक आहे. सर लास्टचं ते 30 आहे का ते दिसत नाहीये. 30 लास्टचं 15 नंबरचं 30च्या पुढे 2 आहे का 1? 32 आहे का 33? 38 -6 -22 +43 +34. चलो ठीक आहे. आपण एक्स्ट्रा टाइम घेतला, नो प्रॉब्लेम. जस्ट स्वतःच एक कन्फर्मेशनसाठी आन्सर चेक करून घ्या. आन्सर चेक करून घ्या फक्त एक जस्ट, की करेक्ट आहे का, असं असं चेक करून घ्या थोडंसं फास्ट. झालं असेल चेक असं मी समजतो. ओके. आता एक प्रामाणिकपणे आपण एक एक स्वतःच सेल्फ इव्हॅल्युएशन करू. बाकी का अजून? सर आमच्याकडे नेटवर्क इश्यू अजून दिसलं नाही ते. ओके. काय काय? झालं का? ओके. ओके, क्लिअर आहे. ओके. ओके, क्लिअर. चलो, झाले असेल आता चेक. सो ओके. आपण एक स्वतःच एक कमिटमेंट असं घेतोय किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन असं घेतोय, की 15 आउट ऑफ जे काही कॅल्क्युलेशन असेल, समजा माझे 12 करेक्ट असतील तर 12 हा 10 आहे आणि हा 2 आहे. 12 असं दाखवा. 15 आउट ऑफ असतील तर 15 असं दाखवा. 10 असतील तर हा लेफ्ट हँडवरचा 10 आहे आणि हा 0 आहे असं दाखवा. 10 म्हणजे आपल्याला क्लिअर होतं की किती कोणाचे करेक्ट आले. आपल्याला माझे किती आले, कुठल्या ताईचे किती आले, असं काही इथं इथं नका ठेवू. सेल्फ असेसमेंट म्हणतात त्याला. लवकर दाखवा की. अनन्या, हो अनन्या ताई, सोनवणे ताई दाखवा ना.
मला कळेल की तुम्ही किती सॉल्व्ह केले ते. जे काय असेल ते आन्सर सांगा की प्लीज. ओके. सर 10 पैकी 10च सॉल्व्ह झाले सर, ते पण राईट आले. बाकीच्याला स्क्रीन ऑफ झाली होती. ठीक आहे ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, थोडंसं फास्ट. ज्योतिताई, ज्योतिताई किती केले तुम्ही? शिंदे ज्योतिताई, काहीतरी दाखवा ना मला फोटो. हे काय मला सर दोन्ही हात दिसले. मला दोन्ही हात दिसले पाहिजे. मला ते पान नाही नका दाखवू. मला तुमच्या हातात, मला बोटानं. तुम्ही खोटं सांगितलं तर मला थोडी फसवणार आहेत. तुम्ही मी 14 मी हा, 14 सॉल्व केले. नाही बोलल्या तरी चालेल, पण मला बोट दिसले पाहिजे. संपला विषय. 14 सॉल्व केले, मला त्याच्यातलं नाही 13 बरोबर आहे. मला नाही बोलल्या तरी चालेल, मला फक्त बोट दिसले पाहिजे. मला तुमचा प्रयत्न दिसला पाहिजे. ताई, सोनवणे ताई, किती सॉल्व केले तुम्ही? प्लीज शो मी. सर मी 11 सॉल्व्ह केले, त्यातले 10 मला राईट मला आहे. बोलले नाही तरी चालेल, मला फायनल आन्सर काय आलं त्याचा आकडा दिसला पाहिजे तुमच्या बोटावर. प्लीज. ओके. ताई, वापिस दिखाओ. ये क्या समझू मैं? एक एक सर 7, मेरे 7, 1 2 3 4 7 हुआ, मतलब बीच में मेरा लॉग आउट हुआ था, नहीं, स्क्रीन ही चली गई थी, 7 हो गया सर। वो मैं पूछ नहीं रहा हूँ, लॉग आउट हुआ, नेटवर्क गया, ये मैं कुछ भी नहीं, मत बोलो। मुझे फाइनल दिखाओ आपका, क्योंकि आप क्या दिखा रहे हो मुझे, आई एम कंफ्यूज। आप एक हाथ पे 9 दिखा रहे हो, एक हाथ पे 2 दिखा रहे हो। अगर वो काउंट मैं करने गया तो ये हो जाएगा 92 हो जाएगा। तो कितना आपने करेक्ट किया? तो पहली बार आपके फेस पे लाइट लेके, अच्छा बैठो आप पहले इन कैमरा। आप अपने फेस पे लाइट क्लियर होना चाहिए, ऐसी जगह पे कभी भी बैठो। ओके ना? हाँ, तो क्लियरली अपने फेस पे लाइट होना चाहिए, तो अपना रिफ्लेक्शन कैमरे में अच्छा आता है। सो वापस बताओ मुझे, कितना आपका फाइनली आंसर क्या करेक्ट आया, वो बताओ। नहीं, ये आंसर हो ही नहीं सकता। ऐसा ऐसा क्या क्या दिखा रहे हो आप? पढ़ के दिखाओ, जो अभी आप दिखा रहे हो वो डिजिट मुझे बोल के दिखाओ, जो आपने दोनों हाथ पे दिखाया हो। तरन्नुम ताई, माइक ऑन करो। अरे यार। सर अभी भी मेरा ना, आप स्क्रीन चले गई थी, तो आप जो बोले वो मुझे समझ में नहीं आया, मतलब ऑटोमेटिक वो पूरा स्क्रीन ही चले गया था, ठीक है, नेटवर्क अभी आपके प्रॉब्लम कितने था। आंसर करेक्ट आए वो दिखाओ। जो भी आए होंगे वो नंबर दिखाओ मुझे हाथ पे। 7 7 मेरे 7 ही हुआ। हाँ 7 हुआ मेरा, 7 ही, मतलब 7 हुआ मेरा सर। हम्म, 15 मेरे 7 सॉल्व करके ही हुआ है, 15 में से मैं 7 ही सॉल्व किया नहीं मैंने, मैं कुछ और भी वो नहीं। करेक्ट है आंसर आपको मेरे। उतना बोलने की भी जरूरत नहीं ताई। आपके कितने करेक्ट आए वो मुझे आपके सिग्निफिकेंट दिखाओ हाथ के ऊपर, कि सर आपके मुझे आवाज कितने। ही नहीं आ रही है आपकी। अरे देवा। ठीक है, चलो, नो प्रॉब्लम। ओ अ, रवीना ताई, सर आपकी आवाज नहीं है, आ सबको रही आ है। रही मेरी आवाज आ रही, सब सबको आ रही है। थोड़ा नेटवर्क ठीक से देखो और वहां पे बैठो, नो सर प्रॉब्लम। डिस्कनेक्ट हो रहे हो सर, आप ना डिस्कनेक्ट हो रहे हो सर, बीच में बीच में ठीक है, ठीक। स्टॉप हो रहा है सब वीडियो सर। मेरा मेरा कोई प्रॉब्लेम नहीं है, शायद आपके साइड से है। प्लीज प्लीज अंडरस्टैंड, माझ्याकडनं नेटवर्क परत एकदा। प्रॉब्लम रहेगा। मैं अभी एक तो आपका म्यूट कर लो, क्योंकि आप बार बार बोलते रहोगे तो मुझे समझ में नहीं आएगा। सो अगेन, मी सर्वांना एकदा विनंतीपूर्वक सांगतो, रिलॅक्स व्हा. सेट द झिरो, एव्हरीवन सेट द झिरो. सर्वांना मी एकदा सांगतो की नो प्रॉब्लेम. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीमध्ये समटाईम माझ्या साईडला पण प्रॉब्लेम असू शकतो. समटाईम जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा मी पण सरेंडर स्वतःला करून देतो. आणि समटाईम असं शेवटी आपण पॅनिक मध्ये जातो की अरे यार, मेरा ही क्यू प्रॉब्लेम आहे, मुझे क्यों नहीं सुनाई देता है. पण एक ॲज अ टेक्नॉलॉजी वाईज आपण आता थोडाशी बोलायची संधी म्हणून दोन दोन मिनिटं घेतो. अ, आपण जिथं राहतो तिथं कुठलं बेस्ट नेटवर्क आहे? म्हणजे जर आपण कायमस्वरूपी तिथं राहतोय, तर तिथलं त्या एरियातलं जे बेस्ट नेटवर्क आहे ते आपण घरात शिफ्ट झालं पाहिजे. जे काय आपलं फोन आयडी असेल तेवढं तरी आपण केलं पाहिजे. सेकंड थिंग,
जर आपण अनवॉन्टेड खूप सारे पैसे खर्च करतो, तर अजून एक आपण प्लॅन केला पाहिजे, की नेटवर्क मी घरी असताना मला चांगलं लागतं एज्युकेशनसाठी किंवा क्लासेससाठी. तर एक आपण असं म्हटलं, की केबल टीव्ही काढून टाका. केबल टीव्ही मला वाटतं जे काही प्रत्येक ठिकाणी केबल टीव्ही ₹200, ₹250, ₹500 लागतात आजकाल. तो मॅड बॉक्स आहे. मी म्हणतो टेबल टीव्हीचे कनेक्शन जेवढ्या ताईंच्या घरी असतील त्यांनी उद्यापासून 1 तारखेपासून बंद करून टाका. त्याच्याऐवजी त्याच केबल कनेक्शनवाल्याला सांगायचं, की मला लँडलाईन म्हणजेच केबलवाल्याचं पण एक नेट कनेक्टिव्हिटी असते. त्याला सांगायचं मला नेट हवंय. मी केबल बंद करतोय. तेवढ्याच पैशांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वायफाय तुमच्या घरी लावून थोडाफार काय त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे काय असेल तेवढा तो एक्स्ट्रा पे करून केबल कनेक्शन बंद करून टाका. तो मॅड बॉक्स पहिले एकदा बंद करून टाका. आणि मग केबल कनेक्शन केबल जी तुमच्याकडे आहे त्या केबलच्या ऐवजी नेटवर्क केबल घ्या. घरात एक चांगलं सेंट्रलाइज प्लेसला आता माझ्या घरी 3 वायफाय वापरतो मी. परत सांगतो मला मला ते एकदम मी प्रत्येक कोपऱ्यात गेलो, की मला वरती, खाली, पुढच्या रूममध्ये मी 3 वायफाय एकाच लँडवर वापरतो. म्हणजे तिघं एनी टाईम मी जिथं जाईल तिथं मला रेंज आली पाहिजे. माझा असा प्रयत्न असतो. तर मी असं म्हणत नाही, की जर खाली वरती असेल तर जरूर 2 राउटर घ्या वायफायचे. ते दोघं एकाच पॅरलली वापरून घ्या आणि 1 तारखेपासून टीव्हीची केबल बंद करा. त्याच्याऐवजी काय घ्या? नेटवर्क केबल घ्या. त्या वायफायवर तुमचा जो टीव्ही असेल, जो आजकालचे सर्वांचे हाय-फाय टीव्ही असतात. एवढेच मोबाईल तर दरवर्षी टीव्ही बदलवल्यासारखं आपण करतो. एवढे पैसे कसं मोबाईलला करतो. तर छान एक चांगला डिव्हाइस घ्या. चांगला डिव्हाइस घ्या म्हणजे लोकं 2-2, 3-3 वर्षाला फोन बदलतात. हा माझा फोन आहे. 6 वर्षापासून आहे. 6 वर्षापासून. आता मीच गेलो सर्वांच्या रेंजमधून.